नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांना अत्यंत महत्त्वाचं पत्र हे प्राप्त झालेलं आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण घेऊन आता सध्या घरी बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार की नाही या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बैठक आता मुंबईला होणार आहे। त्या संदर्भामधील पत्र आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांना प्राप्त झालेलं आहे। या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, ही बैठक कधी असणार आहे, या बैठकीवरती कोणत्या विषयांवरती चर्चा होणार आहे, या सगळ्यांबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तुमच्या समोर जे पत्र दिसते तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा की कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे म्हणजे आयुक्तालयाद्वारे हे पत्र माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांना लिहिण्यात आलेलं आहे। या पत्राचा जो विषय आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या दृष्टिकोनातून ज्या काही प्रलंबित मागण्या होत्या तर त्या मागण्यांवरती आता सविस्तर चर्चा व्हावी आणि त्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन करावं अशा संदर्भामधलं जे पत्र आहे तर ते 12 जानेवारी 2026 रोजी आझाद मैदानावरती जे पोलीस चौकी आहे तर त्या ठिकाणावरून देण्यात आलेलं होतं। आणि एकंदरीतच भारतीताई यांचं जे आंदोलन सातत्याने त्या ठिकाणी सुरू आहे तर त्या आंदोलनामध्ये सुद्धा ही मागणी करण्यात आलेली होती की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये बैठक लावण्यात यावी। आता तुम्हा सर्वांना समोर दिसत आहे की प्रशिक्षण जे केलेले पूर्ण केलेले जे उमेदवार आहेत तर त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे या संदर्भामधल्या ज्या मागण्या आहेत तर त्या ठेवण्यात आलेल्या होत्या राज्य सरकारसमोर, अर्थातच आयुक्त कार्यालयासमोर। आता या संदर्भामध्ये एकंदरीत चर्चा करण्यासाठी जे मुख्य आयुक्त आहेत त्यांनी 23 जानेवारी अर्थातच शुक्रवार रोजी परवाला दुपारी 4 वाजता ही बैठक आयोजित केलेली आहे। आणि ही जी बैठक असणार आहे तर ती आपल्या सर्वांना समोर ॲड्रेस सुद्धा दिसतोय की आयुक्त कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित केलेली आहे मुंबईला। आणि हे जे पत्र आहे तर ते आयुक्त जे आहेत उपायुक्त आदरणीय माळी साहेब त्यांच्या सहीनिशी हे पत्र निघालेलं आहे। आणि हे जे काही शिष्टमंडळ असणार आहे तर त्याच्यामध्ये 5 सदस्य असावेत अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी माळी साहेबांनी दिलेली आहे। आणि या विषयाची तांत्रिक माहिती आणि त्यासोबतच आवश्यक कागदपत्र असलेली हे जे काही तुमच्या शिष्टमंडळातील माणसं असावीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता आदरणीय चाकूरकर साहेब यांची वारंवार मागणी ही राहिलेली आहे की या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा। विशेषतः शासकीय आस्थापनांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना रोजगार कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळायलाच पाहिजे ही भूमिका सातत्यानं सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांची राहिलेली आहे। आता त्या दृष्टिकोनातून आणि वेतनवाढ व्हावी अशाही पद्धतीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मानधन वाढ व्हावी याही दृष्टिकोनातून ही बैठक आता लागणार आहे। तर साहजिकच भारतीताई यांचं जे आंदोलन सध्या आझाद मैदानावरती सुरू आहे तर त्याची कुठेतरी फलनिष्पत्ती होताना आपल्याला दिसत आहे। आता ही बैठक आहे, ठीक आहे, या बैठकीमधनं काही म्हणजे साहजिकच त्या गोष्टींवरती आधी चर्चा होईल। जो काही 6 कलमी कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे असं होऊ शकतं की आयुक्तालयाच्या माध्यमातून ती माहिती पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना देण्यात येईल की तुम्हाला या 6 कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला काही लोन मिळतील, काही विविध प्रशिक्षण आहेत त्यामध्ये सवलती मिळतील, रोजगार मेळाव्यांमध्ये तुम्हाला प्राधान्य दिले जाईल अशा पद्धतीची माहिती दिली जाऊ शकते। अडचण अशी आहे की जरी रोजगार मेळावे असले तरी सुद्धा ते खाजगी आस्थापनांचे असतात। आता ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी तर ते ह्या अडचणीचं राहणारच आहे। आणि म्हणून या ठिकाणी ही जी बैठक असणार आहे या बैठकीमध्ये काहीतरी तोडगा निघेल, विद्यार्थ्यांच्या बाजूने काहीतरी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। यावरती तुमचं काय म्हणणं आहे, या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असायला हवं, त्याचबरोबर ह्या शिष्टमंडळ ज्यावेळेस भेटायला जाईल तर त्यावेळेस त्यांनी कोणत्या मागण्या करायला पाहिजेत याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। अशा पद्धतीचं पत्र आहे, निश्चितच हे सकारात्मक पत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद।